आपल्या सगळ्यांना कल्पना असेलच की देऊळ बंद 2 हा सिनेमा गेल्या आठवड्यात चित्रपटगृहात प्रदर्शित झाला। याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय आणि अगदी पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाने जवळपास 30 कोटींच्या जवळपास कमाई केली। मराठी चित्रपटांना असा भरभरून प्रतिसाद मिळताना दिसलं की असं बरं वाटतं। या चित्रपटात नेमकं काय आहे याची अनेकांना कल्पना असेल किंवा ट्रेलर बघून त्याची साधारण कल्पना येईल। थोडक्यात सांगायचं तर स्वामी समर्थ आणि एक शेतकरी पत्नी आणि त्यांच्या आजूबाजूला उलगडत जाणारं विश्व यावर हा सिनेमा बेतलेला आहे। तसं पाहिलं तर काही क्लिष्ट किंवा जगावेगळा असा हा विषय नाही, पण तरी सुद्धा या चित्रपटाकडे लोक वळतायत। सगळं काही छान गोड गोंडस आहे असं सुद्धा नाही, त्यात स्वामींचा भक्तवर्ग असेल, पण त्या पलीकडे सुद्धा या चित्रपटाला एक प्रेक्षक वर्ग मिळालेला आहे। टीका करणारे क्रिटिक सुद्धा अनेक आहेत। हा चित्रपट एस्केपिझम शिकवतो किंवा देवाच्या भरोशावर सोडलं की यंत्रणेला प्रशासनाला हातवर करायची संधी मिळते अशी काहीशी टीका सुद्धा या चित्रपटावर होती। या दोन्ही बाजू लक्षात घेता या चित्रपटाला सध्या मिळणारा प्रतिसाद बघितला की हा प्रश्न पडतो की प्रेक्षकांना हा चित्रपट एवढा का भावला। देऊळ बंद या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद आपल्याला नेमकं काय सांगतोय। असे चित्रपट ही सध्या समाजाची भावनिक गरज बनलेली आहे का, त्याच विषयी आपल्याला आज चर्चा करायची आहे। आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत देऊळ बंद चित्रपटामधले अभिनेते आणि याच चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडेजी, आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते अविनाश पाटील आहेत, आपल्यासोबत चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर आहेत। सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीला अर्थात मी तरडेजी यांच्याकडेच जाते। प्रवीण तरडेजी, सगळ्यात पहिल्यांदा तर अभिनंदन, पहिल्याच आठवड्यामध्ये चित्रपटाला खूप पसंती मिळालेली आहे आणि काय वाटतं तुम्हाला, असा कुठला मुद्दा आहे, असा कुठला या चित्रपटाचा खास पॉइंट आहे ज्यामुळे प्रेक्षकांना तो भावतोय? कारण फक्त स्वामी भक्तच नाही तर चित्रपट प्रेक्षकांना, कुठल्याही प्रेक्षकांना भावणारा आहे अशी सध्या प्रतिक्रिया समोर येते। नमस्कार। या चित्रपटात सर्वात भावणारा एकच मुद्दा आहे, तो म्हणजे शेतकरी। हा चित्रपट शेतकऱ्यांचा आहे। मी स्वतः एक शेतकरी आहे। मुळशी पॅटर्न काय किंवा देऊळ बंद भाग 2 काय, शेतीमधलं वास्तव्य जगासमोर आणणं हे माझं कर्तव्य आहे। अगदी। आणि आता मी माझ्या सिनेमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवाहन केलंय की आत्महत्या हे काही सोल्युशन नाहीये आणि तो इलाज पण नाहीये। त्यामुळं अशा वेळी आपणच आपल्यातल्या काही गोष्टी लक्षात घेऊन आणि परीक्षण करून पुढे गेलं पाहिजे। एक छोटंसं फक्त म्हणजे मला असं कळलंय की एका शेतकऱ्याची आत्महत्या होते आणि त्यानंतर पुढे उलगडत जाणारं हे कथानक आहे। तर असा काही संदेश तुम्ही शेतकऱ्यांना देताय का की तुम्ही आत्महत्या केली तर देव काही धावून येणार नाही तुमच्यासाठी, पण जिवंत राहिलात तर मदतीसाठी नक्की येईल, असं काही सांगू पाहताय तुम्ही? मुळात आत्महत्या करून या जगात किंवा देशात किंवा राज्यात किंवा तालुक्यात कुठला प्रश्न सुटलाय ते मला सांगा। जर आत्महत्या करून प्रश्न सुटले असते तर पहिली आत्महत्या ज्यावेळी यवतमाळला झाली तेव्हाच सगळे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले असते। अगदी खरं। जर आत्महत्या करून प्रश्न सुटत नाही हे इतक्या वर्षांनी लोकांना कळलंय, तर आत्महत्या हे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरचं परमनंट सोल्युशन नाही हे सिद्ध झालंय ना। मग अशा वेळी आत्महत्या या विषयाला बाजूला सारून नक्की काय बाबा मुद्दे आहेत याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि तो मी देण्याचा प्रयत्न केलाय। मी ठाकूर सरांकडे जाते। दिलीप ठाकूर सर, चित्रपट का भावतोय आता, जो ज्या पद्धतीने त्याला प्रतिसाद मिळतोय, ज्या पद्धतीने प्रतिक्रिया येत आहेत लोकांच्या, काय वाटतं? मला 2-3 गोष्टी वाटतात। म्हणजे एकेका ओळीत सांगायचं तर पहिल्या जो देऊळ सिनेमाची जी पुण्याई आहे ती पुणे या सिनेमाच्या पथ्यावर पडलेली आहे। प्रवीण तरडेंचं जे गेल्या 10-12 वर्षातली जे प्रगती पुस्तक आहे त्यांचा स्वतःचा एक ऑडियन्स तयार झालेला आहे, त्यामुळे तो या सिनेमाला ऑटोमॅटिकली ओढला गेला। तिसरं गोष्टी अशा आहे की अक्कलकोटमध्ये जाऊन या सिनेमाचं जे प्रमोशन केलं ते माझ्या मते तो खऱ्या अर्थाने ज्याला एक चांगल्या म्हणजे त्याला सिक्सर शॉट म्हणतात ते आहे की तो सिनेमा लगेच अटॅच केला झाला की अक्कलकोटला जायचं, सिनेमाचं प्रमोशन, सिनेमा रिलीजवर आहे आणि तो प्रेक्षकांसमोर पोहोचवताना त्याची एक फ्रेम तयार झाली। आणि चौथी मला असं वाटतं की सध्याची जी सामाजिक व्यवस्था वातावरण जे आहे आजूबाजूचं, तर ते वातावरणामध्ये आजच्या प्रेक्षकांना
असं काहीतरी पाहावंसं वाटतंय की जे आस्तिक विरुद्ध नास्तिक किंवा इतर ज्या गोष्टी या सिनेमामध्ये मांडलेल्या आहे, म्हणजे जो आपण विषयामधला जो भावनिक मुद्दा आहे, सिनेमा प्रेक्षकांना का भावतो, तर मला असं वाटतं की गेल्या काही दिवसामध्ये किंवा गेल्या महिन्याभरातली जी आपल्याकडची जी एकूणच सामाजिक वातावरण निर्माण झालेलं आहे, जे आपण बातम्या बघतो, म्हणजे जी ह्याची टंचाई वगैरे बघतो, इंधनाची वगैरे, आणि त्याबद्दलच्या बातम्या बघतोय, त्याच्यातून जे सामाजिक वातावरण तयार झालेलं आहे, महागाई आहे, तर अशा वेळेला प्रेक्षकांना कनेक्ट होणारा असं काहीतरी लागतं. आणि हे तुमचा सिनेमाचं प्रदर्शनाची वेळ नेमकी कोणती असते, कोणती असू शकते, ती ह्या वेळेला मला वाटतं परफेक्ट ठरलेली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आता असं काहीतरी हवंय की हे आजूबाजूचं सगळं वातावरण विसरून त्यांना एक कुठेतरी आहे ना मानसिक भावनिक आधार हवाय, आणि तो आधार हा सिनेमा देतोय. त्यामुळे ह्या सिनेमाचं यश या सगळ्या घटकांमध्ये सामावलेलं आहे असं मला वाटतं. मी अविनाश पाटील यांच्याकडे येईन. अविनाश पाटील यांच्याबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर ते सामाजिक कार्यकर्ते आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीसोबत त्यांनी काम केलेलं आहे बराच काळ, आणि ते स्वतःला ॲग्नॉस्टिक म्हणवतात, म्हणजे जे सिद्ध झालेलं नाही त्याचं अस्तित्व आम्ही मान्य करत नाही असं ते म्हणवतात. मी चुकत असेल तर मला थांबवा अविनाश पाटीलजी. पण हा चित्रपट हा शेतकऱ्याचा विषय आहे, विषय अतिशय महत्वाचा आहे, संवेदनशील आहे. तो स्वामी समर्थ आणि त्या शेतकऱ्याची पत्नी यांच्या भोवती फिरतोय. ह्या चित्रपटाकडे कसं बघता तुम्ही? मी निश्चितपणे सुरुवातीला प्रवीण तरडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं अभिनंदन करेल की चित्रपटाला 30 कोटीच्या पेक्षा जास्त आठवड्याभरात प्रतिसाद मिळाला, आणि त्यामुळे शेतकरी आत्महत्येच्या विषयाला भक्तीच्या सोबत जोडण्याचा जो त्यांचा प्रयोग आहे, त्याच्याबद्दल लोकांचा मनाचा ठाव त्यांनी घेतला आहे असं दिसतंय. दुसरं मला वाटतं की हे का होतंय, तर याचं विश्लेषण करताना आपल्याला 2-3 मुद्दे पैलू त्याचे बघायला पाहिजे. एक तर माणूस हा भावना आणि विचार याचं मिश्रण असणारं व्यक्तिमत्व आहे, आणि त्याला जवळपास 1 लाख पेक्षा जास्त पिढ्यांचा विचार वारसा त्यांच्या खांद्यावर आपण आधुनिक माणूस म्हणून, मॅन द होमोसेपियन सेपियन म्हणून आपण आज उभे आहोत. त्यामुळे त्याचं मूळ मेंदू प्राणित्वाचा आहे आणि त्याला भावनेचं अपील जास्त आहे अजूनही. त्यामुळे स्वाभाविकपणे माणसाच्या व्यक्तिमत्व कोलमडून पडू नये, त्याच्या आयुष्यातल्या अडीअडचणी, दुःख, वेदना, वियोग जे काय आहे, त्या आव्हानात्मक परिस्थितीत त्याचं व्यक्तिमत्व कोलमडून पडू नये म्हणून तो भावनिक आधाराची अपेक्षा करतो आणि तो शोधतो, आणि त्या आदिम काळापासून अगदी त्याबद्दलची कर्मकांड आणि पंचमहाभूतांना शरण जाणं आणि त्यासाठीची वेगवेगळ्या उपासना पद्धती, ते अगदी आता आपण बळीचं प्रतीक असणारं नारळ फोडणं किंवा भेट देणं अशापर्यंत वेगवेगळ्या स्वरूपाचं आहे. आणि त्यामुळे आपल्या आयुष्यातल्या भौतिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी माणूस व्यवस्था परिवर्तनाची भाषा करण्यापेक्षा व्यवस्था परिवर्तनाशी धोरणं, कायदे, कल्याणकारी योजना हे करण्याची जबाबदारी ज्या आपल्या सरकारची आहे, इथल्या प्रशासनाची, इथल्या राज्यकर्त्यांची, राज्यकर्ते झालेल्या लोकप्रतिनिधींची आहे, आणि त्या सगळ्या संविधानिक व्यवस्थेच्या आधारावर जो देशाचा कारभार चालतोय त्यातल्या सगळ्याच प्रमुख घटकांची आहे. त्यांना जाब न विचारता, त्यांना प्रश्न न विचारता आपल्या आयुष्यातल्या अडचणींना देवाच्या खुंटीवर टांगणं किंवा दैववादी होऊन कर्मवादाच्या पासून परावृत्त करण्याची मानसिकता त्याची राहते, आणि त्याला भरण पोषण करणारा किंवा त्याला एका अर्थाने भावनांना भुंकर घालणारा अशा स्वरूपाचं हे कथानक, आणि त्यामध्ये शेतकरी आत्महत्येच्या अतिशय संवेदनशील आणि गुंतागुंतीच्या अशा अनसॉल्व असलेल्या इश्यू, जो वर्ल्ड वाईड इश्यू आहे, भारताचाच नाही, तर तशा प्रश्नाची जोड देणं, याच्यामुळे या चित्रपटामध्ये बघणाऱ्या प्रेक्षकाला असं वाटतं की माझ्या आयुष्यातली जी काही अस्वस्थता आहे, जी आगतिकता आहे, जे दुःख आहे, ज्या वेदना आहे, ज्या व्यवस्थेबद्दलचा संताप आहे, तो व्यक्त करण्यासाठी देवाला, भक्तीला, श्रद्धेच्या अधिष्ठानाला आपण शरण जाणं आणि त्याला जाब विचारणं. आणि हे मला वाटतं अगदी संतांनी पण केलेलं आहे. संतांनी पंढरपूरच्या विठोबाला, वारकरी संप्रदायातल्या बऱ्याच संतांनी अतिशय रोखठोक जाब विचारल्या पाहिजे. जनाबाई असो, संत तुकाराम महाराज असो, ज्ञानेश्वर माऊली असो, किंवा अजूनही किंवा समाज सुधारकांच्या मध्ये देखील ज्यांनी पर्यायी भक्ती मार्ग, म्हणजे महात्मा ज्योतिराव फुल्यांपासून तर इतरांनी जे काही दिले आहेत, त्याच्यामध्ये देखील त्यांनी
अशा पद्धतीच्या भावनेला फुंकर घालण्यासाठी काही ना काहीतरी उपाययोजना कर्मकांड स्वरूपातली दिलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या आजच्या विद्यमान अस्वस्थ आणि अगतिक करणाऱ्या व्यवस्थेमध्ये, परिस्थितीमध्ये व्यवस्था फेल झालेली आहे आणि त्या व्यवस्था फेल झाली म्हणजे त्याचा परिणाम म्हणून मग माणसं दैववादी व्हायला, कर्मवादाच्याकडे न झुकता दैववादी व्हायला लागतात आणि म्हणून आजकाल आपल्या सर्वच धर्मस्थळांमध्ये गर्दी वाढताना म्हणजे दिसते म्हणजे आहे. तुम्ही पाटील सर असं सुचवू पाहताय का की बहुतेक लोकांची कदाचित आजूबाजूच्या परिस्थितीमुळे अशीच भावना धारणा झाली आहे आणि कुठेतरी ते रिलेट करताय त्या सिनेमाला, म्हणून हा सिनेमाला एवढा प्रतिसाद मिळतोय असं भाषांतर करताय तुम्ही? नाही, हे एक कारण त्याचं निश्चितपणे आहे आणि व्यवस्थेतली अस्वस्थता, अगतिकता आणि ज्या पद्धतीच्या भावनिक उन्माद आपल्याकडे श्रद्धेच्या, जाती धर्माच्या नावाने, प्रदेश भाषा याच्या नावाने टप्प्याटप्प्याने विकसित केला गेलाय मनामनांमध्ये, त्याच्यामुळे मग स्वतःला व्यक्त करण्यासाठी आजची तरुणाई, जिला झुरळ म्हटल्यानंतर वेगळ्या स्वरूपाची व्यक्त होते किंवा भारतातल्या शिवाय लगतच्या राज्यांमध्ये त्याबद्दलचा हिंसक उद्रेक आपण बघायला मिळतो आणि दुसऱ्या बाजूला मध्यमवर्गीय आर्थिक स्तरामधली नोकरदार असो किंवा कष्टकरी वर्गातली असो, सगळेच लोक आपल्या आयुष्यामध्ये कर्मवाद कडे न जाता आपल्या मधल्या दैववादाला म्हणजे पूर्वजन्मीचा लक्षात आला आणि या सगळ्याला त्याला जबाबदार ठरतात. बरं, मला तरडेजी तुमच्याकडे यायचंय. एकतर हा क्रिटिक रिव्ह्यू आपल्याला अविनाश पाटलांनी दिलेला आहेच. काही माध्यमांमधनं मी सुद्धा काही क्रिटिक रिव्ह्यूज ऐकले होते. एस्केपिझम हा शब्द त्यांनी वापरलेला होता की हा चित्रपट कुठेतरी व्यवस्थेला एक बायपास देतोय, तसा द्यायचा प्रयत्न सध्या होतोय का, फ्री पास मिळतोय का, की देवाच्या दारामध्ये आम्ही सगळं ढकलून दिलं, आमच्या समस्या म्हणजे सुटल्या, असं काही हा चित्रपट सांगू पाहतोय का, असा आरोप एक होत होता. तुम्ही खरं काय ते सांगा. तुम्हाला हा चित्रपट करताना तुमची भावना काय? आरोप कोण करतंय याला खूप महत्व असतं. कुणीतरी सोमे गोमे उठला आणि प्रवीण तरडेवर आरोप करू लागला तर मी फाट्यावर मारतो त्यांना. अविनाश पाटलांचं वेगळं आहे कारण तो अभ्यासू माणूस आहे, मी त्यांना ओळखतो. त्यांनी आता केलेलं विश्लेषण पण सुंदर होतं, नो डाऊट. बरोबर बोलले ते, अगदी बरोबर बोलले. मला सांगा, सरकार पुढं आतापर्यंत किती सरकार बदलली? प्रत्येक सरकारनं, कुठल्या सरकारची इच्छा असते का हो शेतकरी मारावा? अगदी ऍब्सोल्युटली नाही. खरंय, बरोबर. हो, प्रत्येक सरकारने कर्जमाफी केली आतापर्यंत, होय, सगळ्यांनी केली. आत्महत्या थांबल्या का? जर मागचे 25 वर्ष कर्जमाफ्या करून आत्महत्या थांबतच नाहीये हे माहीत असूनही दरवर्षी का हजारो कोटी घालवतोय आपण? म्हणजे परमनंट सोल्युशन शोधण्याचा प्रयत्न आजपर्यंत कुणीच केला नाही. मी यासाठी केला. तुम्ही कितीही नाकारलं, बोटावर मोजणाऱ्या लोकांनी देवाला नाकारलं तरी आज बहुतांशी समाज हा देव मानतो. मी त्या देवाच्या तोंडून सांगितलं की आत्महत्या हे महापाप आहे, ते केल्यानंतर तुम्हाला मोक्ष नाही. तर कदाचित माझ्या या मागच्या 20 वर्षात आत्महत्यांचा आकडा वाढतोय, बरोबर. रोज थोडा 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 वाढतोय. नुसता नाही, गंभीर परिस्थितीत वाढतोय. सिनेमानी अगदी गंभीर आकडा वाढतोय. एक नी आकडा खाली तर काय फरक पडतो? मी निदान वेगळं सोल्युशन तर शोधण्याचा प्रयत्न केला. सरकारवर, प्रशासनावर टीका म्हणजे आत्महत्येवर सोल्युशन का? म्हणजे जी सगळ्यांनी ओढली मूर्खासारखी, ती आम्ही पण ओढायची का? अरे आम्ही काहीतरी सर्जनशील लेखक दिग्दर्शक आहोत ना. आम्ही वेगळा. आणि एक लक्षात ठेवा, बाकीच्यांचं माहित नाही, प्रवीण तरडे स्वतः शेतकरी आहे, त्यामुळं मला कुणी हे ज्ञान शिकवूच नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती कसा विचार करायचा हे मला कोणी सांगू नये. मुळशी पॅटर्न मधून मी सांगितलं होतं, शेती इकायची नसते, शेती राखायची असते. खरंय. मी सांगितलं होतं की इनसेन्सिटिव्ह अँड ब्रुटल अप्रोच टुवर्ड्स डेव्हलपमेंट बाय पॉलिटिशियन इज अ रिअल मिझरी फॉर फार्मर्स इन इंडिया. मी ओरडून सांगितलं, तेव्हा तुम्ही माझ्या ऑफिसवर हल्ले केले, बरोबर की नाही? आता मी ओरडून सांगतोय देवाच्या मुखातून की आत्महत्या करू नका, आत्महत्या करू नका. तर माझं चुकलं काय? मी वेगळं सोल्युशन तर शोधलं. आणि त्याच मराठी रसिक प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला. एक आठवड्यात 30-32 कोटी, ते पण प्रवीण तरडेच्या मागे कुठलाही मोठा चॅनल नाही, कॉर्पोरेट कंपनी नाही, प्रवीण तरडेच्या सिनेमात बॉलिवूडचे मोठमोठे स्टार नाही, तुमच्या आमच्यासारखी दिसणारी माणसं. आणि पिक्चर एका आठवड्यात 30 कोटी करतो, काहीतरी कारण असेल ना. दिलीप ठाकूर यांना आम्ही उगाच नाही भीष्माचार्य म्हणत.
समीक्षेतले, कारण त्यांनी बरोबर ओळखलं स्वतःचा 10 वर्षात ऑडियन्स तयार केलाय, कष्टाने केलाय. कुठला अगदी. चॅनल नाही आला हो आजपर्यंत. अगदी. उलट हे सगळे चॅनल तयारीत बसलेले असतात. माझा पिक्चर आला की कसा पाडायचा, मग डाव्या विचारसरणीचे, पुरोगामी विचारसरणीचे लोक माझ्या अंगावर सोडायचे आणि मग कधी देवाच्या नावाखाली, कधी धर्माच्या नावाखाली मला टार्गेट करायचं. काय उपयोग? मराठी रसिक प्रेक्षक माझ्या पाठीशी उभा आहे. कुठल्या चॅनलची, कॉर्पोरेट कंपनीची मला गरज नाही. कुठलाही सेलिब्रिटी नाही. महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यातून आणि जिल्ह्यातनं पोरं निवडली मी अभिनयासाठी. तर तात्पर्य काय की अत्यंत अभ्यास करून सिनेमा केलाय होय. आणि त्याचा परिणाम दिसतोय. एक गोष्ट तरडेजी आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही जी सांगितलीत की कुठल्याही तगड्या स्टारकास्टची तुमच्या सिनेमाला गरज नाही. प्रवीण तरडे हे एक नावच पुरेसं आहे आणि जसं आता दिलीप ठाकूरांनी सांगितलं, तुमचा एक प्रेक्षक वर्ग तयार झालेला आहे. त्याला माहिती आहे प्रवीण तरडे हे नाव इथे दिसलं म्हणजे आपल्याला कंटेंट मिळणार आहे ह्या सिनेमामध्ये. त्याच्या बाबतीत वाद प्रतिवाद असू शकतात, पण कंटेंट मिळणार आहे त्यांना हा चित्रपट पाहण्यासाठी. हे नक्की. मी ठाकूर सरांकडे येते. ठाकूर सर, अशा प्रकारचा सिनेमा बनणं म्हणजे सिनेमा हा एक उत्क्रांतीचा भाग आहे. सिनेमामध्ये पण उत्क्रांती होत गेली, जशी मानवी संस्कृतीमध्ये उत्क्रांती होत गेली. अशा प्रकारचा सिनेमा आपण पूर्वी संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर असे सिनेमे बघितले आणि आता देऊळ बंद बघतोय. डोळे झाकून झापड लावून हा सिनेमा बनलेला नाहीये, पण तरी या घडीला अशा सिनेमांची आपल्या समाजाला भावनिक गरज आहे असं वाटतं. हो, मागाशी मी म्हणालो तसं की भावनिक गरज आहे. कारण जी सध्याची आजूबाजूची सामाजिक स्थिती आहे त्याच्यामध्ये प्रेक्षकांना असं काहीतरी हवंय की त्यांना स्वतःला विसरायचंय. आणि ते अशा प्रकारच्या सिनेमातून जर मिळत असेल, ते रिलेट होत आहेत, तर मला असं वाटतं की असे चित्रपट नेहमीच चालणार. कारण दिवसेंदिवस जी काय आपण परिस्थिती बिघडते, आता आपण जे नेहमी बघतोय, रोजच्या रोज आपण ज्या बातम्या पाहायला लागतो आणि ज्या शेतकऱ्याची आत्महत्या, महागाई, जे दंगली वगैरे, त्याच्यातून सगळीकडनं आता आपण जे नीटचं प्रकरण बघतोय, या सगळ्यातून समाज जात असताना त्यांना अशा प्रकारचा सिनेमा किती दर्जेदार आहे आणि किती नाही हा वेगळा विषय ठरेल. परंतु प्रेक्षकांना अशा प्रकारच्या सिनेमामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन कुठेतरी स्वतःला विसरावं असं वाटतं. हे अशा प्रकारच्या सिनेमाचं यश आहे. आणि अशा प्रकारचे सिनेमे आपण जर बघितलं तर वेळोवेळी आलेले आहे. या सिनेमाच्या यशामध्ये अजून एक घटक आहे की आता पण आपण म्हणजे देऊळ जेव्हा आला पहिला, त्यावेळेला सिंगल स्क्रीन थिएटरची चलती होती, मल्टीप्लेक्स डेव्हलप होत होती. पण देऊळ 2 आला त्यावेळेला आज मल्टीप्लेक्स कल्चर पूर्णपणे एस्टॅब्लिश झालेलं आहे. आणि तिकडे येणारा जो ऑडियन्स आहे, जो आपण उच्च मध्यमवर्गीय आणि उच्च वर्ग म्हणतो, व्हाईट कॉलर ऑडियन्स, या सिनेमाला स्वीकारताना दिसतोय. व्हाईट कॉलर पेक्षा व्हाईट कॉलर ऑडियन्स. तर ह्या सिनेमाच्या यशामध्ये म्हणजे जसं आज देवळात जायची गर्दी वाढलेली आहे, सगळ्या गोष्टींमध्ये आज भावनिकता आलेली आहे, लोक त्याकडे बघतायत. तर ह्या सिनेमाच्या यशामध्ये मल्टिप्लेक्सचा ऑडियन्स म्हणजे काय ठिकाणी मल्टिप्लेक्स मध्ये रात्रीचे 10, 10:30 वाजताचे सुद्धा शो आहेत आणि तरी सुद्धा प्रेक्षक येत आहेत. मला असं वाटतं हा सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहोचला तर आहे. म्हणजे योग्य दिशेने केलेलं 12:30चा शो सुद्धा, योग्य दिशेने केलेलं प्रमोशन, आजूबाजूचं सामाजिक वातावरण, प्रवीण तरडेंचा असलेला ऑडियन्स. आणि एकदा सिनेमाच्या इतिहासामध्ये एक गोष्ट नक्की असते, जेव्हा प्रेक्षकांना सिनेमा आवडतो तेव्हा त्या आवडलेल्या सिनेमाला कोणीही रोखू शकत नाही. एकदा प्रेक्षकांनी सिनेमा डोक्यावर घेतला तर एका डोक्यावर दुसऱ्या डोक्यावर, तो डोक्यातही घेतात आणि डोक्यावरही घेतात. आणि आता या सिनेमाला मला वाटत नाही एवढ्यात कोणी थांबवू शकेल. बरं, मला अविनाश पाटलांकडे मुद्दा मगाचा घेऊन यायचा आहे. अविनाश पाटीलजी, तुम्ही जसं म्हणाल की पूर्वापारापासून देवाशी जोडण्याची आपल्याकडे एक प्रथा आहे. अनेक प्रकारे भीती सुद्धा घातलेली की अमुक करू नको, देव कोपेल, तमुक करू नको, देवाला चालणार नाही, इथे आंघोळ केल्याशिवाय टच करू नको, देव कोपतो वगैरे बरंच काही आलेलं आहे आपल्याकडे. त्याला शास्त्राची जोड किती अनेक ठिकाणी नाहीये, अनेक ठिकाणी आहे. आता या चित्रपटातून आत्महत्या करू नका, देवाला आवडणार नाही, फॉर दॅट मॅटर तिथूनही पुढे जाऊन आत्महत्या करू नका, देव कोपेल, अशी भीती घातली तर बिघडलं कुठे? नाही, मी पुन्हा तेच म्हटलं की भावनिक आवाहनाच्या साठीचा हा स्वरूपाचा सिनेमा, ज्याला स्पिरिच्युअल फिक्शन असं म्हणता येईल. सिने नाट्य क्षेत्र हे फिक्शनवर आधारित असतं. म्हणजे वास्तवाच्या पेक्षा उच्च उदात्तीकरण किंवा भविष्यातल्या काही
जो शब्द वापरला प्रवीणजींनी, तो सृजनतेला हात घालण्याचा प्रयत्न, त्यामध्ये कलात्मकतेच्या अंगाने हा सिनेमा नाट्य क्षेत्रामध्ये केला जातो. आणि आत्ता जो सिनेमा आहे देऊळ बंद पहिला आणि दुसरा, हा तो स्पिरिच्युअल फिक्शनचाच भाग आहे. आणि त्यामध्ये चमत्कार सदृश आणि अतिमानवीय अशा स्वरूपाच्या काही गोष्टी असल्यामुळे लोकांना तो रिलीफ वाटतो आपल्या पुढच्या संकटाच्या सोल्युशनासाठी, म्हणजे उपाययोजनेसाठी. आणि स्वाभाविक आहे ते लोकांना भावणार, भावनिक म्हणून. कारण म्हटलं मी, माणसाचा मेंदू हा मूळतः प्राणित्वाचा आहे, त्यामुळे त्याला भावनेचं अपील लवकर पोचतं. पण हे सगळं मला म्हणायचं की दुसऱ्या बाजूला सायन्स फिक्शन म्हणून देखील आपल्याकडे हॉलिवूड पासून बॉलिवूड पर्यंत असे काही प्रयोग झालेले आहे की ज्यामध्ये भविष्याचा वेध घेताना वास्तवाच्या मधल्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी शक्यतांचा विचार केला आहे तर्काच्या आधारावर. आणि त्या तर्काला कशा पद्धतीने अजून फिक्शनची जोडणी जर देऊन असे काही सिनेमे होऊ शकतात, ही पण अपेक्षा चित्रपट क्षेत्रातल्या आणि अशा स्वरूपाच्या काही सृजनशील स्वरूपाचं काम करणाऱ्या कलावंतांच्याकडनं, कलाकृतींमधनं अपेक्षित आहे, असं आमच्यासारखी माणसं म्हणतात. जेणेकरून माणसाचा मूळ जो व्यक्तिमत्व आहे, आधुनिक माणूस म्हणून विचार करणारा, तर्क करणारा आणि चिकित्सा करणारा, आपल्या सभोवतालच्या निसर्गावर प्रक्रिया करून स्वतःचं अस्तित्व कायम अबाधित ठेवण्यासाठी संघर्ष करणारा, हे जे काही आदिम काळापासून माणसाचं वेगळेपण आहे, ते आजच्या जगात देखील आणि भविष्यात देखील जर आपल्याला टिकवायचं असेल, कारण वृद्धिंगत करायचं असेल, सक्षम करायचं असेल, तर त्याच्यासाठी केवळ स्पिरिच्युअल फिक्शन, हिस्टॉरिकल फिक्शन याच्यामध्ये अडकून राहून चालणार नाही. तो एक भावनिक आव्हानाचा भाग असू शकतो, पण ते पुरेसं नाही. कलाकृती कुठल्याही क्षेत्राचं, लेखन, साहित्यिक आणि सादरीकरणाचं, परफॉर्मन्स आर्ट म्हणून जे काही आहे, नृत्य आणि सिनेमा, नाटक आणि कुठल्याही स्वरूपात चित्रकला, या सगळ्यामध्ये हा परफॉर्मिंग आर्ट मध्ये हे व्हायला पाहिजे अशी आमच्या सारख्यांची अपेक्षा ठेवतो. आणि असं करणारे कलावंत महाराष्ट्रात, देशात आणि जगभरात आहेत, जे आपलं वेगळेपण ठेवून आज समाजामध्ये आपलं एक स्थान त्यांनी निर्माण केलंय. आणि ते निश्चितपणे मानवी समूहाला आशावाद देतात, भविष्याकडे बघण्याची दृष्टी देतात. आणि केवळ तो दैववादावर किंवा श्रद्धेवर किंवा आपल्या अशा भक्तीच्या आधारावर आपले प्रश्न सुटणार नाही. ती आपली भावनिक गरज असली तरी त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला भौतिक परिस्थितीमधले प्रश्न सोडवण्यासाठी तर्क, कार्यकारण भावाचा वापर करून वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारूनच पुढे जायला पाहिजे, असा एकूणच मानवी संस्कृतीचा वाटचालीचा इतिहास आहे. तरडेजी, देऊळ बंद 2 ने अपेक्षा वाढवल्यात तुमच्याकडनं? हे बघा, अपेक्षा तर वाढल्यात. आणि अविनाश पाटील साहेबांच्या लेख सांगतो की एक लक्षात ठेवा, सायन्सवर आधारित माणूस हा खूप लॉजिकल वागतो, बिझनेस, कमर्शियली सगळं तो त्याच्या पद्धतीने करतो. आम्ही काहीतरी स्पिरिच्युअल भावना ठेवून केली म्हणून तर एवढा सिनेमा चाललाय, तरी निर्मात्यांनी आणि मी काय डिक्लेअर केलं, या सिनेमातून जेवढा प्रॉफिट येईल तो सगळ्याच्या सगळा प्रॉफिट आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पोरींची शिक्षण जी थांबली आहेत ते सुरू करण्यासाठी देणं. काहीतरी स्पिरिच्युअल भावना आहे म्हणून केलं ना हे डिक्लेअर. ह्याच्यात जर व्यावसायिक भावना असती, काही असतं, तर मग पैशाला धरून बसलो असतो. मला आता माझ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्याशी घेणं देणं आहे. मग त्याच्यासाठी मी मार्ग कुठलाही वापरेल, कुठलाही मार्ग वापरेल. मला शेतकऱ्यांच्या आत्महत्या आकडा खाली आणायचा आहे. आणि तुम्हाला मी परत सांगतो, म्हणजे अविनाश पाटील सर आमचे तर्कावर बोलणार आहेत, अभ्यासू माणूस आहे. दिलीप ठाकूर समीक्षा करेक्ट करणारा माणूस आहे. या दोघांच्या साक्षीने सांगतो, जो शेतकरी हा चित्रपट बघेल तो आत्महत्या करणार नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. त्यामुळं आपण सगळ्यांनी हा प्रयत्न करू की हा चित्रपट कसा समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचेल. जर चित्रपट नीट पाहिला, एकही चमत्कार सिनेमात नाही. देव स्वतः काय बोललाय की जादू टोणा करणाऱ्यांच्या कंबरड्यात लाथा घालीन, असा स्वामी समर्थांच्या तोंडी डायलॉग आहे. काहीतरी तर भावना असतील ना माझी. शब्दाचे ब्रह्म लौकिकी हो दिसे, जैसे ते फासे मैदाचे, ज्ञानी तो कोण, विज्ञानी तो कोण, दोहोंचा आपण साक्षीभूत, असा म्हणणाऱ्या जनाबाईची लेकरं आहेत आम्ही. तर मानणार ते तर्कावरतीच. फक्त कसं आहे, जिथं
जिथं कुठल्या समाजाला काय सांगितल्यावर कुठल्या भाषेत कळतं ते महत्वाचं आहे. शेतकऱ्यांना अध्यात्माची देवाची भाषा कळते म्हणून अगदी. देवाच्या भाषेत त्यांना सांगितलं की गरुड पुराण सांगतं आत्महत्या हे महापाप आहे, आत्महत्येला मोक्ष नाही. अगदी नाही. प्रवीण तरडेजी, जाता जाता पुन्हा एकदा तुमचं खूप अभिनंदन आणि आणखीन पुढचे बरेच आठवडे ह्या चित्रपटाची घोडदौड अशीच सुरू राहू दे. या चित्रपटातून तुम्ही जो संदेश देऊ पाहताय तो महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचू दे, त्यांनी तो इतरांपर्यंत पोहोचवू दे. आणि या चित्रपटाच्या प्रॉफिटबद्दल तुम्ही जे आता सांगितलं त्याबद्दल समस्त महाराष्ट्राकडून आणि पुढारी ग्रुपकडूनही खूप स्वागत आपलं. खूप अतिशय उत्तम निर्णय तुम्ही घेतलेला आहे. ही चर्चा करण्यापूर्वी फक्त त्यासाठी चित्रपट चालला पाहिजे. एका आठवड्यात 30 कोटी रुपये कलेक्शन झालं, खूप मोठी गोष्ट अगदी. आहे. आता तर निर्माता हळूहळू रिकव्हर होईल. 30 कोटी म्हणजे निर्मात्याला थोडीच 30 कोटी मिळतात, होय. निर्मात्याला त्यातले 40-45% मिळतात. आता निर्माता रिकव्हर होण्याच्या स्टेजवर आहे. होय. जेव्हा सिनेमा अजून दुपटी तिपटीने चालेल, माझ्या शेतकरी बांधवांची लेकरं त्यांची थांबलेली शिक्षण मी पूर्ण करणार त्यातून. मला कुठलंही सरकार प्रशासन याच्यावर टीका करण्यात रस नाही. या आधीच्याही कुठल्या सरकारवर मी केली नाही, यापुढेही करणार नाही. सुरुवात मी माझ्यापासून करेल. टीका करायची तर मी माझ्यावर करेल की मी दुर्लक्ष करतो शेतकऱ्यांकडे. आता मी हे पाऊल उचललंय, सगळ्यांनी त्याच्या मागे यावं. अगदी. या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी मी पुन्हा एकदा देऊळबंद 1 हा सिनेमा या चर्चेपूर्वी बघितला. मी स्वतः काही नास्तिक नाहीये, मी आस्तिक आहे, पण रॅशनल आस्तिक आहे. त्या चित्रपटातलं एक वाक्य मला फार छान वाटलं, स्वामी समर्थांच्या मुखी असलेलं. त्यांनी असं त्याच्यात प्रकाशासंदर्भात एक डायलॉग आहे त्यामधला, प्रकाश हे जर क्रिएशन असेल तर त्याचा क्रिएटर कुणीतरी असेल ना. नो अर्थात- क्रिएट कॅरेक्टर ग्रेटर दॅन, म्हणजे हे थॉमस अल्वा एडिसन बोलला होता की इफ इलेक्ट्रिसिटी इज अ क्रिएटिव्हिटी देन देअर शुड बी वन क्रिएटर बट आय एम करेक्ट करेक्ट करेक्ट. त्या म्हणजे फोटोच्या बाजूला, थॉमस अल्वा फोटोच्या एडिसन बाजूने सारखा कॉन्फरन्स माणूस पण- रूम कडे जातानाचा तो डायलॉग आहे. येस, मला तोच रेफरन्स मला इथे जाणवला की त्या देवावरती श्रद्धा आहे, विशेषतः आपल्या शेतकरी बांधवांची, जो विठू माऊलीच्या चरणी दर वारीमध्ये लीन होत असतो, त्या शेतकऱ्याची श्रद्धा आहे. आणि त्याच्याच श्रद्धेचा धागा धरून जर कुठलंही वाकडं पाऊल पडण्यापासून त्या शेतकऱ्याला जर आपण थांबवू शकत असू तर अशा प्रत्येक निर्मितीचं स्वागतच आहे. तरडेजी, खूप अभिनंदन, तुम्ही इतकी सुंदर क्रिएटिव्हिटी सगळ्यांच्या समोर आणलेली आहे. क्रिटिक्स येत असतील आणि क्रिटिक्सचं स्वागतच असेल मला वाटतं तुमच्याकडून सुद्धा. आणि जसं आता पाटील सरांनी म्हटलं की तुमच्याकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि मी तुमची मुलाखत ऐकली होती. पाटील साहेब जिथं विज्ञानाची गरज आहे तिथं मी विज्ञान मानणार, मग मी तिथं कुणाच्या बापाला भिणार नाही. पण जिथं भावनिक आवाहन करून मला आत्महत्या थांबवायच्या असतील तिथं मी त्या पद्धतीने करणार. मी हजारो पुस्तकं वाचलेला माणूस आहे आणि तर्कावर चालतो. की निश्चित असे काही उपाययोजना, धोरणात्मक बदलाच्या साठीचे आग्रह तयार होणं आवश्यक आहे. तुम्ही म्हटलात की सरकारवर टीका करून चालत नाही, पण आपण सगळे प्रतिसरकार होऊ शकत नाही. त्यामुळे ही व्यवस्था आपल्यासाठी आहे. त्या व्यवस्थेमध्ये अधिक मानवतावादी बदल होणं, याच्यासाठी आपण टीका करून विश्लेषण, डायग्नोसिस केल्यानंतर ट्रीटमेंट होऊ शकते. करण्यासाठी आपण वाईटपणा घेऊ नका. आमच्यासारखे लोक वाईटपणा घ्यायला तयार आहेत, पण त्याच्या पाठीशी उभं राहण्याची आपण घ्यावी. आम्ही अशी देवेंद्र फडणवीसांनी जलयुक्त शिवार, ते काय ते जलयुक्त शिवार एक आणली होती योजना, इतकी बुद्धिमान योजना होती. त्यांचं सरकार गेलं, पुढच्या सरकारने ती पाडून टाकली, बंद केली. अरे ती फडणवीसांची योजना थोडीच होती, त्यांच्या मेंदूतनं काहीतरी शेतकऱ्यांच्या फायद्याचं आलतं, पण आपण ते बंद केलं. आज या उन्हाळ्यामध्ये त्याचा फायदा कळला असताना आपण का, म्हणजे जर शरद पवार साहेब हे शेतीतले खूप मोठे तज्ञ आहेत, त्यांनी एखादी चांगली योजना आणली तर पुढच्या सरकारने ती बंद नाही केली पाहिजे. फडणवीस साहेबांनी जलयुक्त शिवार आणलं तर बंद नव्हतं करायला पाहिजे. हे सगळ्यात सत्ताधारी आणि विरोधकांना लागू आहे. धोरण सातत्य आपल्याकडे लोकप्रतिनिधींकडनं ठेवलं जात नाही, याचे परिणाम आपण भोगतो आहोत. तरडेजी, एक मला तुमच्याकडनं थोडंसं ऐकायचं आहे. एक हा चित्रपट आहे, हा सगळ्यात मोठा संदेश शेतकऱ्याने देतोय की बाबांनो, जीवन महत्वाचं आहे. पण आता इथपर्यंत थांबून चालणार नाहीये, कारण फक्त जीवन महत्वाचा हा संदेश पुरेसा नाहीये. ते जीवनाचं करायचं काय जर आम्ही सगळ्या बाजूने पिचलेले असू. आम्हाला आज इथे यंत्रणा त्रास देते. म्हणजे आता अगदी ताजी बातमी सांगायची झाली तर आता मेच्या शेवटी अनेक शेतकऱ्यांना खरीपासाठी कर्ज मिळत नव्हतं.
बँका त्यांना कर्ज देत नव्हत्या कारण आधीचं कर्ज होतं, ज्याची कर्जमाफीची योजना येणार होती. बरंच क्लिष्ट प्रकार आहेत. बँका अडवतात, या ठिकाणी खतं आणि बियाण्यांचे विक्रेते अडवत असतात, सरकारी यंत्रणा अडवतात, KYC करा, अमुक करा, ढमुक करा. तर ह्या सगळ्या यंत्रणेसाठी त्या शेतकऱ्याला तयार कसं करता येईल? बघा, मी तुम्हाला स्पष्ट सांगू का, आपले बापजादे मागच्या 7 पिढ्या शेती करतायत. होय, पाहिली हो त्यांनी, मुघलांच्या तलवारी पाहिल्या. ग्रीक, हून, शक, यवन, डच, पोर्तुगीज, मुघल, इंग्रज किती आक्रमक पाहिले आपण. किती तलवारी फिरल्या आपल्या बापजाद्यांच्या मानेवरून. त्यांनी केली का शेती बंद? करता येत ना. तेव्हा काय उन्हाळा नव्हता वय, तेव्हा काय दुष्काळ नव्हता वय, ओला दुष्काळ नव्हता वय, सगळं होतं. ते टिकले, जगले, लढत राहिले. त्यांनी त्या आत्महत्या तेव्हाच केल्या असत्या तर जन्माला आलो असतो का तुम्ही आम्ही? माझं ते म्हणायचंय की आत्महत्या हे महापाप आहे, अगदी. ते करायचं नाही. जी परिस्थिती येईल त्याला तोंड द्या. शेतकऱ्यांना एकच सांगतो, उद्याची सकाळ मस्त आहे, फक्त आज रात्री तुम्ही जगा. उद्याची सकाळ तुमच्या आयुष्यात काय घेऊन येणार आहे तुम्हाला काय माहित. तुम्ही फक्त आजची रात्र काढा, बस उद्याचा दिवस आपला आहे. क्या बात आहे. नम्रताजी, मला वाटतं हा भावनिक आशावाद आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना, त्यांच्या कुटुंबियांना निश्चितपणे द्यायला पाहिजे. आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने देखील याबद्दलचं काम केलंय की शेतकरी आत्महत्येच्या बद्दल त्यांचं समुपदेशन करणं. पण दुसऱ्या बाजूला मला असं वाटतं की पुन्हा मी त्याबद्दल येतो की धोरण बदल आणि कायदे आणि योजना, कल्याणकारी योजना याच्याबद्दल देखील चर्चा व्हायला पाहिजे. कारण आम्ही देखील खानदेशात जेव्हा विदर्भानंतर मराठवाड्यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं लोण आलं 2004 ते 2008 दरम्यान, हो. खानदेशातल्या फारच 200 वाईट काळ पेक्षा होता जास्त तो. गावांमध्ये आम्ही याबद्दलचं जे सर्वे केला, अभ्यास केला आणि शेतकरी आत्महत्येच्या कारण मीमांसतेमध्ये गेलो. त्यावेळेला त्याचा जो अभ्यास अहवाल आम्ही स्वामीनाथन आयोगाला दिलाय, त्याच्यामध्ये लक्षात आले की त्यांची क्रय शक्ती संपलेली आहे. पूर्वीच्या पिढ्यांकडे विकून खाण्याची, दुष्काळामध्ये, आवर्षणामध्ये किंवा पुरामध्ये काय जे काही राहिलेलं आहे त्याच्यामध्ये विकून किंवा ते वापरून पुढे जगण्याची एक आधार होता. तो सगळा आधार गेल्या काही 5 पिढ्यांमध्ये शेतकऱ्यांचा संपत आलेला आहे. आणि आधुनिक विकासाच्या नावाखाली शेतीला दुय्यमत्व देण्याच्या धोरणामुळे आणि नॉन प्रॉफिट अशा स्वरूपाची शेती ठेवण्याचं धोरण आपल्या देशाच्या अर्थकारणात असल्यामुळे त्याच्याबद्दल शेतकरी संघटनेच्या मार्फत अनेक लोकांनी याबद्दलची मांडणी केली की 0 सबसिडीची. तर या शेतकऱ्यांना सोशल सिक्युरिटी कव्हर दिलं पाहिजे असं स्वामीनाथन आयोगाला आम्ही सुचवलं होतं आणि ते नंतरच्या धोरणात कागदावर तरी आलंय. पण अजून प्रत्यक्षात त्याच्यामध्ये बरंच काही करण्यासारखं आहे. म्हणून आमच्या सारख्यांचा आग्रह आहे की याकडे केवळ आपण भावनिकतेने बघणून चालणार नाही. भावनिक आवाहन आणि भावनिक आधार देण्याच्या पुरतं या प्रश्नाच्या सोडवणुकीचे उपाययोजना अवलंबून राहून चालत नाही. तर पुन्हा आपण त्याच तर्काच्या आधारावर जगायच्या बद्दलचा आपलं आशावाद देण्याच्या ऐवजी आपण भावनिकतेमध्ये अडकण पडल्यामुळे आपले प्रश्न जैसे थे राहतात आणि मग ते आपण सगळं पूर्वजन्म, पुनर्जन्म, पाप, पुण्य या सगळ्याच्या खुंटीवर टांगतो, दैववादाकडे आपण वळतो. हे आपल्या आधुनिक मानवी समाजाला परवडणारी गोष्ट नाही. हे पुन्हा पुन्हा आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. अगदी. आपण प्रतीक्षा करूया. अविनाशजी, तर्कावरती मांडणं एवढं सोपं नाहीये सिनेमा सृष्टीत. साधा कृषी मंत्री असा शब्द वापरला तरी सेन्सॉर ऑब्जेक्शन घेता हो. या तुमच्या व्यवस्थेच्या अडचणी निश्चितपणे समजू शकतो आम्ही. पिक्चर रिलीज निश्चितपणे आम्हाला मान्य आहे. कारण पुढे समाज प्रबोधन करणार. स्वातंत्र्याचा आपल्याकडे संकोच झालेला आहे सर्व क्षेत्रांमधल्या, हे आम्हाला मान्य आहे आणि आम्ही त्याच्यासाठीच लढण्याचा प्रयत्न करणारे कार्यकर्ते आहोत. अविनाशजी, तुम्ही मला फक्त या प्रवीण तरडेला तुम्ही कधी आवाज द्या, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामासाठी तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा राहील. माझा शब्द आहे तुम्हाला. धन्यवाद तरडे सर. आणि अविनाशजी, तुम्ही ज्या सूचना दिलेल्या आहेत प्रवीण तरडेंनी आता त्या पूर्ण ऐकल्यात. आणि मी मागे त्यांची एक मुलाखत देऊळबंद नंतर ऐकलेली होती, देऊळबंद 2 नंतर, की त्यांना असे 11 सिनेमे काढायचे. तर त्या प्रत्येक देऊळबंद सोडा, लगेच पुढच्या महिन्यात मुळशी पॅटर्न 2 अनाऊन्स करणार आहे. अविनाशजी, तुम्ही जे म्हटलं ना,
जाब स्वागत आहे, विचारणं तुमचं स्वागत तो आहे. जाब प्रशासनाला पुढच्या पिक्चर मध्ये फक्त विचार. त्यामध्ये हिंसेचा पुरस्कार करणारी तरुणाईला आपण प्रोत्साहित करू नका अशी नाही विनंती नाही, करेल. एक लक्षात ठेवा, आम्ही ज्या भागातून आलोय तिथं हिंसा आमच्या जगण्याचा भाग आहे. एक लक्षात ठेवा. मग जर तुम्ही हे म्हणताय की ते पुरस्कृत हा, नाही, हे महत्वाचं मग आहे. आमच्या आयुष्यात ती हिंसा आली कशी हो शेतकऱ्यांच्या आयुष्यात? कुठून लादली आली? गेली ती. आमच्या जमिनी कुणी व्यवस्थेकडनं लादली खाल्ल्या? गेली आहे ती. त्या जमिनी कुणी खाल्ल्या आमच्या? तर आमच्या जमिनी ज्यांनी खाल्ल्या त्यांना आता आमच्या पिढ्या जाब विचारणार. मग जर त्या राजकारण्यांनी खाल्ले असतील तर राजकारण्यांच्या घरात जाऊन त्यांना जाब विचारणार, कुणाला सोडणार नाही. कारण अन्याय आमच्यावरती झालाय, अन्यायाचं उत्तर अन्यायाने. क्या बात आहे. अन्यायाचं उत्तर न्याय असू शकतं, अन्याय नाही असू असं काय शकत. आपल्याकडे होऊ शकतं असं? अन्यायाचं उत्तर जर न्याय असतं तर या देशातले शेतकरी मर्सिडीज बेन्झ घेऊन फिरले असते. नाही, हे तुमची वेदना आणि अस्वस्थता समजू शकते प्रवीणजी. आम्ही कार्यकर्ते म्हणून ती वेदना आमच्या विचारा प्रक्रियेमध्ये कायम ठेवत आलेलो आहे. पण आपण असं म्हटलं पाहिजे की जगातली सगळ्यात जास्त तरुणाईची लोकसंख्या ज्या देशात आहे आणि ज्या देशाला महासत्ता होण्याचं स्वप्न आपल्या अणुशास्त्रज्ञ राष्ट्रपतींनी अब्दुल कलामांनी दिलेलं आहे, त्याचा अधिष्ठान तरुणाई आहे. त्या तरुणाईला, जेनजीला आणि जेनजी प्लसच्या पिढीला आपण कृतीच्या पातळीवर सक्षम करणं आणि संघटित करणं आवश्यक आहे. त्याला हिंसेसाठी आणि अस्वस्थ मानसिकतेला चुकीच्या पद्धतीने व्यक्त करण्यासाठी अजिबात कुठल्याच कलाकृतीच्या माध्यमातून प्रोत्साहित करू नये, असे आमच्या सारख्यांना कळकळीने सांगावं असं वाटतं. नाही, ठीक आहे. क्रिटिक्स जसं मी म्हटलं की क्रिटिक्स येत असतील, आपण पण कुठल्या सामाजिक भौगोलिक परिस्थितीतून आलोय, प्रत्येकाची जडणघडण त्या पद्धतीने झालेली असते, बरोबर का नाही? प्रत्येकाने जिथं पाहिलेलं सांगायचं तिथं आम्ही वास्तवही वेगळं तुकारामांचे असतं. अभंग पण सांगतो, जिथं सांगायचं तिथं आमच्या परंपरागत मातीतल्या शिव्यांमधून सांगतो. ती पद्धत असती प्रत्येकाची. पण डोंट वरी, सेन्सॉर बोर्ड आहे वरती, ते काय आम्हाला हातपाय पसरू देत नाही. आम्हाला आमच्याच लायकीतला सिनेमा करायला ते भाग पाडतात. नाही अगदी. आणि प्रवीणजी, जसं तुम्ही सांगितलं की आगामी तुमचे चित्रपट म्हणजे देऊळ बंदचे जर 11 भाग होणार असतील तर तुमचे इतर चित्रपट आणि देऊळ बंद मिळून आपण शेतकरी किंवा समाजातल्या सर्वसामान्यांसाठी समोर त्यांच्या ज्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांच्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न कराल अशी अपेक्षा आहे तुमच्याकडून. आमच्या माझा सगळ्यांच्याच प्रत्येक अपेक्षा सिनेमा वाढलेल्या आहेत. शेतकऱ्यांसाठीच असणार आहे. अगदी. निव्वळ मनोरंजन आपल्याला मान्यच नाही. आमच्या सगळ्यांच्या अपेक्षा तुमच्याकडनं वाढलेल्या आहेत आणि तुम्हाला खूप शुभेच्छा तुमच्या भविष्यातल्या चित्रपटांसाठी. आणि देऊळ बंद 2 साठी सुद्धा पुढचा प्रवास असाच कायम तुमचा उधळत राहू दे प्रत्येक आठवड्यामध्ये. आणि तुम्ही ज्या कामासाठी हा चित्रपट बनवलेला आहे ते काम अतिशय उंच शिखरापर्यंत होऊ दे. त्यातून जो काही वेलफेअर तुम्ही करणार आहात त्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. पैशा पाण्याच्या पलीकडे आहे हा सिनेमा. अगदी अगदी. तर या चर्चेसाठी आपल्याला सगळ्यांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आजचा थोडा इथेच थांबतोय.